नमस्कार मंडळी. मराठी बिग बॉस सीझन 5 सध्या खूपच चर्चेत आहे. तर मंडळी, आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी काहीही न बोलता डायरेक्ट विषयावर हात घातला आहे. पॅडी दादासाठी जे काही शब्द जान्हवीने वापरले होते, त्यांच्या वयाचा मानाचा विचार न करता त्यांच्या कर्तृत्वावर अभिनयावर बोट दाखवले होते. यावरून रितेश भाऊंनी तिला खूपच खडसावले आहे. ज्यावेळी रितेश सर भाऊंच्या धक्क्यावर येतात तेव्हा जान्हवीला बोलतात की जान्हवी, तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही नक्की कोण आहात? तुम्हाला मी पहिल्याच आठवड्यात सांगितलं होतं की कोणाच्या पर्सनल लाईफवर इथे काहीच बोलायचं नाही. तुम्ही अगोदर वर्षाताईंना बोलले आणि आता पॅडी दादाला. या दोघांनी जेव्हा करिअर सुरू केले तेव्हा तुमचा जन्मही झाला नसावा. तुम्हाला बोलताना थोडी पण लाज वाटली नाही का? हो ठीक आहे, रागात तुम्ही बोलल्या, पण आर्या जेव्हा तुम्हाला समजावायला आली तेव्हा तिला देखील तुम्ही हडफूड करून मागे लावले. मला सांगा, नक्की कोणत्या गोष्टीचा माज आहे तुम्हाला? तुम्ही जे वागला ते माफीच्या बाहेर आहे आणि या चुकीवर तुमच्या टीममधील एका देखील सदस्यांनी तुझं चुकलं आहे हे सांगितलं नाही. तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जे वागत आहात ना, तो संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. याच वागण्यावरून तुम्ही घरात राहणार आहात की नाही हे देखील आपला महाराष्ट्रच ठरवणार आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता बॅग पॅक करून घराबाहेर निघा. असली घाण मला नको आहे घरात. असंच वारंवार सिनियर कलाकारांचा अपमान होणार असेल तर असे माणसं मला या घरात नको. अशा प्रकारे मंडळी, रितेश भाऊंनी जो आपल्याही मनात राग साचला होता तो रितेश भाऊंनी आजच्या भागात ए टीम व जान्हवीवर काढला आहे. तर जान्हवी आज घराबाहेर जाणार का हे आजच्या भागात पाहावयास मिळणार आहे. तर मंडळी, तुमचं यावर काय मत आहे? जान्हवी किल्लेकर घराबाहेर पडलीच पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.